राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। तू माझ्यासोबत चल, आपण दोघे लग्न करू, असं म्हणत आरोपी तरुणानं एका 19 वर्षीय तरुणीचे तिच्या राहत्या घराच्या समोरून अपहरण केलं। त्यानंतर तिचा विनयभंग केला। ही घटना 24 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावात घडली आहे। एक 19 वर्षीय तरुणी राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावामध्ये तिच्या कुटुंबासोबत राहते। 24 फेब्रुवारी रोजी रात्री 11च्या दरम्यान पीडित तरुणी तिच्या घरासमोर असताना तिथे आरोपी आला आणि तिला म्हणाला की तू माझ्यासोबत चल, आपण दोघे लग्न करू। तेव्हा तरुणीनं त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला। तेव्हा आरोपी तरुण तिला म्हणाला की तू जर माझ्यासोबत आली नाहीस आणि माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी विषारी औषध घेऊन माझा जीव देईल आणि तुलाही जिवंत सोडणार नाही, अशी जीव मारण्याची धमकी त्यानं दिली। त्यानंतर आरोपी तरुणानं पीडित तरुणीचा हात धरून तिला जबरदस्तीनं त्याच्या गाडीवरती बसवून तिला संगमनेर येथील एका अज्ञात ठिकाणी तो घेऊन गेला। त्यानंतर आरोपी दुसऱ्या दिवशी तिला आळेफाटा इथे घेऊन गेला आणि पुन्हा संगमनेर इथे आणलं। त्या ठिकाणी आरोपीनं पीडित तरुणीचा हात धरून तिच्यावरची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग केला। तेव्हा तरुणीनं आरडाओरडा केला असता आरोपी तरुण तिथून पळून गेला। घटनेनंतर पीडित तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून फिर्याद दाखल केली आहे। तिच्या फिर्यादीवरनं आरोपी ऋषिकेश विजय गाजरे याच्यावरती अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवे, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।